नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा 365 मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा जो पेपर आहे त्याचा पार्ट 3 आज आपण इथे बघणार आहोत। पहिले जे दोन पार्ट आहेत ते ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। ज्यांनी ते दोन पार्ट पाहिले नसतील त्यांनी हे लेक्चर झाल्यानंतर अवश्य बघा। या पार्टमध्ये पार्ट 3 मध्ये आपण जे आपले मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत त्याचा आपण क्वेश्चन बाय क्वेश्चन एनालिसिस प्लस याच्यामध्ये लॉजिक सुद्धा सांगणार आहोत। ठीक आहे, चलो आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूयात। फक्त लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती। मागचा आपण 25चा जो पेपर त्याचा पार्ट 3 मॅथ्स रिझनिंगचा अपलोड केला होता, त्या व्हिडिओवरती बऱ्याच मुलांनी कमेंट केले की त्यांना इंग्लिशमध्ये सुद्धा क्वेश्चन हवे आहेत, परंतु ते सॉल्व करताना बघा जागेची कमतरता होते। याच्यासाठी आपण फक्त मराठीतून क्वेश्चन ठेवलेले आहेत। फक्त तुम्ही एवढं कोऑपरेट करा की ज्यांना इंग्लिशमधून सोपं जाते त्यांनी एक पेपर दुसऱ्या डिव्हाइसमध्ये लावून ठेवा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल। ठीक आहे, चलो लेक्चरला स्टार्ट करूयात। पहिला प्रश्न आहे, एका 30 सेंटीमीटर त्रिज्येचा भरीव घन गोल वितळून त्यापासून 10 सेंटीमीटर त्रिज्या व 4 सेंटीमीटर उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार केल्या तर डॅश डॅश वृत्तचिती तयार होतील। आता बघा, ज्यांना हे लक्षात असेल, भरीव गोल म्हणजे काय, एक सॉलिड स्पेअर, आणि दुसरं काय करायचं आहे तर वृत्तचिती। वृत्तचिती म्हणजे काय तर तुमचं सिलेंडर। ठीक आहे, सिलेंडर। आता इथे काय करायचं तुम्हाला, एक भरीव गोल जो आहे आपण इथे काढूयात। समजा असा भरीव जो गोल आहे तो काय करायचा आहे तर तो वितळवायचा आहे। तो वितळून त्याच्यापासून काय करायचं आहे तर भरीव वृत्तचित्री म्हणजे काय करायचे आहे तुम्हाला, सॉलिड जे तुमचे सिलेंडर आहे तो काय करायचा आहे तर बनवायचा आहे। इथं लक्षात घ्यायचं आहे। आता काय करायचं, कशापासून काहीतरी बनवायचं आहे, म्हणजे इथं तुमचा विषय कशाचा येतोय तर व्हॉल्यूमचा विषय येतो। आता व्हॉल्यूम, तर व्हॉल्यूम याचा तुमचा जर तुम्हाला स्पेअरचा व्हॉल्यूम विचारला तर स्पेअरचा व्हॉल्यूम म्हणजे तुमच्या गोलाचा व्हॉल्यूम काय असणार आहे बघा, तर 4/3 पाय आर क्यूब हा तुमचा याचा काय असणार आहे व्हॉल्यूम असणार आहे। ठीक आहे, तेच जर तुमच्या वृत्तचितीचा व्हॉल्यूम विचारला तर काय सांगता येईल तुम्हाला, तर पाय आर स्क्वेअर एच हे तुझं काय असणार आहे व्हॉल्यूम असणार आहे। आता बघा, एक गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे। मी इथे लिहिते गोलाचा व्हॉल्यूम आणि भागिले वृत्तचितीचा व्हॉल्यूम। नेहमी लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जे वितळणार आहात ते वरती ठेवायचं आणि जे बनवणार आहात ते खाली ठेवायचं, म्हणजे भागिलेला ठेवायचं। आता जो फॉर्म्युला आहे तो आपण आहे तसा ॲज इट इज इथे लिहूयात, 4/3 पाय आर क्यूब अपॉन तुमचं पाय आर स्क्वेअर एच हा तुमचं काय आहे दोघांच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे। आता तुम्हाला इथे किमती पुट करायचे आहेत, पण त्याच्या आधी तुमचं काय होईल, इथं तुमच्या पायला पाय कट होऊन जाईल। ठीक आहे, आता हे आर स्क्वेअरला आर क्यूब वगैरे कट करू नका, कारण दोघांची रेडियस इथे वेगळी असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही कट करायला जाऊ नका। ॲज इट इज आपल्याला किमती इथे ठेवायच्या आहेत 4/3, तर रेडियस म्हणजे त्रिज्या किती सांगितलेली आहे बघा इथं, तर 30 सेंटीमीटर सांगितले। गोलाची त्रिज्या किती आहे 30 सेंटीमीटर आहे। मग काय करायचं, 30चा वर्ग करा किंवा 30चा क्यूब करण्यापेक्षा कॅल्क्युलेशनला सोपं जाईल, आपण 30 गुणुले 30 म्हणजे 30चा घन करण्याऐवजी आपण काय लिहिलं 30 गुणुले 30 ज्याला घन करायचं आहे डायरेक्टली घन लिहिला तर चालेल, पण कॅल्क्युलेशन जरा सोपं जाईल। आता आर इथं तुमचं जे वृत्तचिती आहे त्याची त्रिज्या किती आहे म्हणजे रेडियस किती दिलेली आहे तर 10 सेंटीमीटर, म्हणजे 10चा वर्ग इथे येईल। 10चा वर्ग 10 गुणुले 10 करा किंवा 10 गुणुले 10 काय होतं 100च होतंय। ठीक आहे, असं लिहून घेऊयात। आणि हाईट किती दिलेली आहे, उंची बघा 4 सेंटीमीटर दिलेली आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन जेवढं सोपं करता येईल तेवढं सोपं करा। ठीक आहे, एका 0ला हा 0 कट, या 0ला हा 0 कट होईल। ठीक आहे, एका 3ला हा 1 3 कट होऊन जाईल, परत ह्या 4ला हे 4 कट होऊन जाईल। मग तुमचं राहते काय बघा, तर 90 3 त्रिक 90 हे राहते। ठीक आहे, 9 तुमचं 90 काय येणार आहे तो उत्तर येणार आहे, तर काय होईल 90 वृत्तचिती तयार होतील। किती होतील तर 90 वृत्तचिती तयार होतील, ऑप्शन क्रमांक 3। आता तुम्ही म्हणाल की मॅडम एक्झाममध्ये एवढा वेळ नसतो। आता ॲक्च्युली आपलं हे लेक्चर घेण्याचा उद्देश हा आहे की तुम्हाला मॅथ्स रिझनिंग हे ॲनालिसिस करता म्हणजे कसं योग्य पद्धतीने समजवता येईल हे माझा उद्देश आहे। म्हणजे मी तुम्हाला इथे टीचिंग करत आहे। फास्ट कधी तुम्ही सोडू शकणार आहात, ज्यावेळेस तुम्हाला ते व्यवस्थित समजेल, तुम्ही त्याची भरपूर प्रॅक्टिस कराल, त्यावेळेस तुम्ही ते फास्ट सोडू शकाल। तुम्हाला हे सगळं लिहित बसायची गरज नसते, म्हणजे ह्या स्टेप करायची गरज नसते, तुम्ही डायरेक्ट ह्या स्टेप करायची असते, ही स्टेप तुम्ही डायरेक्टली करायची असते, परंतु तुम्हाला समजावं याच्याकरता मी डिटेल इथे लिहून देत आहे। आय होप इथपर्यंत क्लिअर असेल। बघा, पुढचा प्रश्न आहे, एक रेल्वे गाडी 400 किलोमीटर अंतर किती आहे 480 किलोमीटर अंतर एक समान वेगाने धावते। रेल्वे गाडीचा वेग 8 किलोमीटर ताशी कमी असल्यास
तेच अंतर पूर्ण करण्यास तिला 3 तास जास्त वेळ लागतो. तर रेल्वे गाडीचा मूळ वेग किती? आता ह्या क्वेश्चनमध्ये ट्विस्ट आहे की त्यांनी रेल्वेचा वेग दिलेला नाही आहे. त्यांनी काय केलेलं आहे, तर रेल्वे गाडीचा जर वेग 8 किलोमीटर ताशी कमी असल्यास तेच अंतर पूर्ण करायला किती तास कमी वेळ लागतो हे त्यांनी दिलेलं आहे. आता अशा वेळी काय करायचं बघा, रेल्वेचं डिस्टन्स किती आहे बघा, डिस्टन्स आहे 480 किलोमीटर. करेक्ट, 480 किलोमीटर आहे. तुम्हाला त्याचा वेग नाही माहिती, आता मग काय करायचं अशा वेळी की ऑप्शन पुट करत चला. पहिला ऑप्शन आपण काय करू, ताशी 40 किलोमीटर जर ठेवलं तर काय होतं बघूया. ताशी 40 किलोमीटर जर आपण ठेवलं तर इथं काय होईल तुमचं, तर 0ला 0 कट होईल, 4 1 4, 4 2 8, म्हणजे तुमचं काय होणार आहे 12 अवर्स. ठीक आहे, 12 अवर्स लागणार आहेत. परत बघा, तेच जर तुम्ही इथे हे करताय, ठीक आहे, तर रेल्वे गाडीचा वेग 8 किलोमीटर ताशी कमी असल्यास, आता 8 किलोमीटर जर कमी असला तर इथं काही ठेवलं 40 ठेवलं आपण. करेक्ट, 40 हा आपण काय केला, मूळ वेग पकडला. इथे मी लिहिते मूळ वेग आपण किती पकडला, तर 40 किलोमीटर. बाय ऑप्शन जातोय आपण. पण जर 8 किलोमीटर कमी केला, आता ह्यातून जर 8 किलोमीटर कमी केला तर किती येईल तुमचं 32 किलोमीटर. म्हणजे तेच अंतर बघा, 480 किलोमीटर जे अंतर आहे ते किती वेगाने जात आहे तुम्ही, तर 32 किलोमीटर म्हणजे तुमचं जे प्रति अवर जे आहे किंवा ताशी 32 किलोमीटर. मग इथं त्यांनी जर जात असेल तर किती वेळ लागेल बघूयात आपण. जर त्यांनी जर 3 तास जास्त वेळ लागत असेल तर हेच आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता बघा इथं 16 2 32, 16 48, म्हणजे इथे किती येईल तुमचं 30 राहिलं, बेक बे परत बेक बे 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 5 10, म्हणजे 15 15 2 30 केलं तर चालेल, 15 अवर्स. म्हणजे जर तुम्ही मूळ वेग 40 किलोमीटर पकडला तर तुमचं किती वेळ लागतो तुम्हाला, 12 तास लागतात. ठीक आहे, तुम्ही त्यानंतर जर त्या मूळ वेगातून तुम्ही त्याचं काय केलं, 8 किलोमीटर वेग कमी केला, म्हणजे 32 किलोमीटरनी जर गाडी नेली तर तुम्हाला काय होतंय, मूळ वेग जो लागणार आहे त्याच्यापेक्षा किती, तर मूळ टाईम जो लागणार आहे त्याच्यापेक्षा 3 तास काय होत आहेत एक्स्ट्रा लागत आहेत. म्हणजे इथल्या वरच्या ज्या कंडिशन आहेत त्या सर्व काय होत आहेत तिथं फुलफिल होत आहेत. म्हणजे उत्तर तुमचं काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. एक्झाममध्ये ॲक्च्युअलमध्ये एवढा वेळ लागत नाही. आता हे कॅल्क्युलेशन सुद्धा सोपे आहेत, त्यामुळे पटपट उत्तरं टाकायचे, ऑप्शन काय करायचे तुम्हाला पुट करायचे आणि चेक करायचं. ठीक आहे, आय होप क्लिअर असेल. इथे बरेच फॉर्म्युले वगैरे ह्याच्या झंझटमध्ये पडत बसू नका. एक्झाममध्ये फॉर्म्युले वगैरे असलं काही आठवत नसतं. ठीक आहे, त्यानंतर बघा, आकृतीमध्ये दिलेली सरळ रेखी आकृती आकाराची परिमिती किती. आता परिमितीचा अर्थ काय होतो बघा, परिमिती म्हणजे काय असते, तर तुमच्या ह्या सर्व ज्या बाजू आहेत तर त्यांची बेरीज असते. ठीक आहे, त्याला आपण परिमिती म्हणतो. म्हणजे ती तुमची डायग्राम असते त्या लेंथची बेरीज म्हणजे परिमिती. आता इथं तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे, सगळ्या बाजू त्यांच्या सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे, परंतु ही आकृती प्रमाणबद्ध नाही असं त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, बघा तुम्हाला इथं दिसत असेल 7 सेंटीमीटर किती दिसतंय आणि 2 सेंटीमीटर किती दिसतंय. पण आता मी तुम्हाला जिथं मी मार्क करते बघा, ही बाजू आहे ए, त्याची तुम्हाला लांबी माहीत नाही, लेंथ माहीत नाही. परत ही बी जी बाजू आहे त्याची तुम्हाला लांबी माहीत नाही. परत सी जी बाजू आहे त्याची सुद्धा लांबी माहीत नाही. म्हणजे ह्या 3 काय आहेत बाजू आहेत त्यांची तुम्हाला लांबी माहीत नाही. त्यामुळे तुम्हाला मोजताना काय करावं लागेल, तर त्या तिघींची सुद्धा लांबी कन्सिडर करणं गरजेचं आहे. ए बी सी तिन्ही बाजूंची लांबी कन्सिडर करणं गरजेचं आहे. मग आधी काय करायचं बघा, जी ऑलरेडी दिली आहे ती लिहून घ्या. 9 अधिक तुमचं हे जे 5 अधिक तुमचं 2 अधिक 7 जे आहे ते ऑलरेडी आपण लिहून घेऊयात. आता आणखी काय करायचं आहे, व्यवस्थित डायग्राम काय करा, ऑब्झर्व करा. ठीक आहे, आता तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुम्हाला इथं गोष्ट एक लक्षात येईल की हे जर अंतर 2 सेंटीमीटर आहे आणि हे अंतर किती आहे तुमचं 5 सेंटीमीटर. आता ह्या 5 सेंटीमीटरमधून 2 सेंटीमीटर गेलं तर हे उरलेलं अंतर किती असेल, 3 सेंटीमीटर असेल, कारण समोरासमोरच्या बाजू काय येतील समान, 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर, म्हणजे हे अंतर किती आहे 3 सेंटीमीटर. तेच सेम जर अंतर तुम्ही इथं 3 सेंटीमीटर पकडलं तर हे 7 आणि हे 3 किती येईल तुमचं, तर 10 सेंटीमीटर येणार आहे. आता हे जर 10 ही पूर्ण 10 असेल तर ह्याच्या समोरची बाजू सुद्धा किती असेल 10 सेंटीमीटर असेल. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. मग इथं काय करायचं, आणखी एक बाजू तुम्हाला 10 सेंटीमीटर इथं मिळालेली आहे. आता ए बी सी तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे, हे ए बी सी. आता जर तुम्ही हे व्यवस्थित ए बी आणि सी जर कनेक्ट केलं तर हे काय होईल 9 सेंटीमीटर होईल, कारण अपोजिट बाजू आहे. तर डिरेक्टली आपण काय करूयात 9 सेंटीमीटर घेऊयात आणि या सगळ्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. या सगळ्यांची तुम्ही बेरीज केली तर तुमचं उत्तर काय येणार आहे 42 सेंटीमीटर येणार आहे. करून बघा, तुमचं 9 आणि 5 किती येणार आहे, 9 5 14, 14 आणि 2 तुमचं किती येणार आहे
तर 17 येईल. 17 आणि 7 बघा तुमचं किती येणार आहे. 17 आणि 7 तुमचं किती येणार हे 3 20 आणि 24 24 आणि 10 तुमचं 24 आणि 10 34 34 आणि 9 ठीक आहे. इथं 33 असेल. ठीक आहे. 34 आणि 9 करा किती येणार तुमचं. तर इथे इथे 33 येईल. 34 नाही येईल, 33 येईल. म्हणजे इथे 42 सेंटीमीटर येईल. आणखी एकदा कॅल्क्युलेट व्यवस्थित करा. 42च येणार आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर असेल. उत्तर तुमचं 42 सेंटीमीटर म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा. वाऱ्यामुळं काय होतंय, 21 मीटर उंच झाड त्याच्या बुंद्यापासून x मीटर अंतरावरून अशा प्रकारे तुटतो की त्याचे टोक जमिनीसोबत झाडापासून 7√3 मीटर अंतरावरती टेकल्यामुळे जमिनीसोबत एक विशिष्ट कोन बनवतो. तर त्या झाडाची x उंची काढा. आता बघा, तुम्ही जर सुरुवातीचे पहिला क्वेश्चन पासून ते 10व्या क्वेश्चन पर्यंतचे क्वेश्चन बघितले तर कसे आहेत, तर कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत, टाइम कन्झ्युमिंग आहेत. पण तुम्ही जर शेवटचे उरलेले 10 क्वेश्चन बघितले तर ते काय होतात, तर फास्ट तुमच्याकडून सोडवले जात आहेत. सोपे प्रश्न आहेत. आणि याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, आयोगाचा कुठलाही मॅथ्स रिझनिंगचा पेपर उचलून बघा. मागून क्वेश्चन तुम्हाला सोपे दिसतील पण सुरुवातीला तुम्हाला अवघड क्वेश्चन दिसतील. मग काय होतं, तुम्ही ह्या अवघड क्वेश्चनच्या नादामध्ये जे सोपे क्वेश्चन मागचे आहेत ते सोडून देता. त्यामुळे प्लीज ज्यावेळेस तुम्ही मॅथ्स रिझनिंग सोडवत असा त्यावेळेस तुम्ही एकदा पट करून डोळ्याखालून फिरती नजर घालवा की कुठे सोपे सोपे क्वेश्चन दिसतात आणि आधी ते सोडून घ्या. मग तुमच्या हातचे मार्क्स तुम्ही काय करा, मिळून घ्या. आणि मग तुमच्या अशा टाईपचे जे कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत ते तुम्ही सोडवा. आता हा प्रश्न अवघड आहे का, तर बिलकुल अवघड नाही. परंतु याच्यामध्ये कन्सेप्ट लागते, तुम्हाला वेळ लागतो आणि एक्झाममध्ये आपल्याला वेळेची कमी असते. त्यामुळे अशा टाईपचे क्वेश्चन उशिरा ठेवायचे. ठीक आहे. तरी सुद्धा आपण इथे सॉल्व्ह करून बघूयात. काय म्हटलेलं आहे बघा, एक झाड आहे. ठीक आहे. आपण इथे काढूयात छान झाड. ठीक आहे. हे असं हे झाड आहे. आता ह्या झाडाची उंची किती आहे बघा. इथून जर अशी उंची पकडली तर ह्या झाडाची उंची आहे 21 मीटर. 21 मीटर या झाडाची उंची आहे. मग काय होतं, हे झाड बुंद्यापासून म्हणजे इथून जे आहे ते झाड काय होतं, x मीटर अंतरावरती म्हणजे इथपर्यंत, म्हणजे हे काय आहे अंतर, तर x मीटर अंतरावरून काय होतं, तर तुटतं. म्हणजे तुटून काय होईल बघा, हे इकडून असं पडेल. ठीक आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे झाड काय करतं, पडतं की त्याचे टोक जमिनीसोबत झाडापासून काय करतं, तर बघा इथे म्हणजे इथे जमिनीपासून झाडापासून काय करतं, 7/√3चा काय करतं, एक अँगल तयार करतं. ठीक आहे. एक विशिष्ट कोन बनतो. तर झाडाची x उंची काढा असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. आता बघा इथं अशी काही डायग्राम तयार होते का बघा. आपण इथे काढूया तसं. ठीक आहे. तर इथं किती येईल ही उंची या साईडची x, म्हणजे इथून तुटते ना हे झाड, म्हणजे वरचं विचार नका करू, हे x आहे. ठीक आहे. आणि हे किती आहे साईड त्याची, √3. आता हे जो हायपोटेनियस आहे तो आपण असं म्हणू शकतो का की 21 वजा x म्हणजे ही पूर्ण उंची आणि इथून जो पडतोय म्हणजे असा पडतोय ना, मग किती ही पूर्ण उंची तर घ्यावी लागेल. ठीक आहे. 21 मीटर वजा तुमचं इथून पडतोय, इकडून असं पडतोय तर तुमचं x. ठीक आहे. मग हे काय असेल, तुम्हाला इथे एक तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल मिळतोय. मग तुम्ही इथं एक हायपोटेनियसचा काय वापरू शकता, इथं थेरम वापरू शकता. ठीक आहे. परंतु बघा आता इथं तुम्हाला x माहिती असणं गरजेचं आहे. किती अंतरावरतून पडलंय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ते तुम्हाला काढायचं आहे. मग आता आपण कशा पद्धतीने काढायचं, बाय ऑप्शन जायचं. आता बघा इथं 7च्या पटीत 21 जे आहे, 21ला भाग जाईल असं 7च्या पटीमध्ये काय दिसतंय तुम्हाला बघा. तर इथं म्हणजे काय दिसतंय, तर 7 दिसतंय. ठीक आहे. आपण 7 ठेवून बघूयात. x बरोबर आपण 7 हे ठेवून बघूया. ठीक आहे. 7 मीटर. म्हणजे आता ज्यावेळेस आपण काय करणार, हायपोटेनियस थेरम वापरणार. हायपोटेनियस थेरममध्ये काय असणार आहे तुमचं, तर कर्णाचा वर्ग. ठीक आहे. किंवा आपण हे कर्ण जो आहे तो सोडून घेऊयात, एक्सची किंमत टाकून घेऊयात, म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. तर मी पेन जरा चेंज करते. ठीक आहे. आता हे एक्सची किंमत जर इथं तुम्ही टाकली तर तुम्हाला कर्णाची लांबी मिळून जाईल. 21 वजा x म्हणजे 7 किती येईल तुमचं, 14. म्हणजे इथं कर्ण किती मिळाला तुम्हाला, 14 मिळालेला आहे. ठीक आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. म्हणजे हायपोटेनियसचा तुमचा थेरम काय असतो, कर्णाचा वर्ग बरोबर बाजू 1चा वर्ग. बाजू 1 काय असेल तुमची, तर x चा वर्ग. x किती आहे तुमचं, तर 7. 7चा वर्ग परत तुमचं किती येईल, अधिक बाजू दुसरीचा वर्ग. दुसरी बाजू कोणती आहे, तर 7 इन √3 त्याचा वर्ग, ह्या दोघांचा वर्ग. आता हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे बघा. 14चा वर्ग काय असतो, 196. ठीक आहे. परत
साती साती 49 अधिक 7चा वर्ग किती येईल 49 गुणुले आता स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होतं मग राहील फक्त काय इथं गुणुलेला 3 राहणार आहे 196 परत 49 अधिक तुमचं 9 त्रिक किती येईल 27 आणि 4 त्रिक 12 12 आणि 2 तुमचं किती येणार आहे तर इथं 14 येईल म्हणजे 147 परत त्यांची बेरीज करा 9 आणि 7 किती येईल 16 परत 4 4 8 आणि 1 9 आणि 196 बरोबर 196 येते म्हणजे तुमचं हे जे झाड आहे ते x मीटर अंतरावरती म्हणजेच किती तर 7 मीटर अंतरावरती पडलेलं होतं हे इथं काय झालेलं आहे तर सिद्ध झालेलं आहे म्हणजे x हे तुमचं किती असणार आहे तर 7 मीटर असणार आहे म्हणजे तुमचं 21 मीटरचं झाड होतं ते 7 मीटर अंतरावरती पडलेलं होतं उत्तर तुमचं ऑप्शन क्रमांक 3 असेल आपण 7च का घेतलं कारण ते काय आहे तर 21 म्हणजे 21ला भाग जाणार आहे म्हणजे त्याच्या पटीमध्ये आहे अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन सिलेक्शन करता तेव्हा सुद्धा याच स्मार्ट ट्रिकचा वापर करा कारण तुम्ही जर प्रत्येक 5/√3 ठेवत गेला अशा पद्धतीने बाकीचं जर ठेवत गेला तर तिथं तुमचा वेळ जाणार आहे ठीक आहे आय होप इथपर्यंत क्लिअर असेल एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर किती आहे तर 11/9 आहे जर त्याने वार्षिक 36,000 रुपयांची बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न डॅश डॅश इतके आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे ठीक आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे काय बरं तर बचत म्हणजे काय बचत म्हणजे काय असतं बघा बचत म्हणजे तुमचं जे काय एकूण उत्पन्न आहे ठीक आहे उत्पन्न वजा तुमचा जेवढा खर्च असतो ठीक आहे आता फॉर एक्झाम्पल एखाद्याची काय आहे 20,000 पगार आहे तो 18,000 खर्च करतो उरलेले 2,000 हे त्याची काय असते तर बचत असते परंतु बघा इथं त्यांनी काय केलेलं आहे उत्पन्न आणि खर्च जे आहे ते काय दिलेलं आहे तर रेशोमध्ये दिलेलं आहे उत्पन्न जे आहे इथे लिहूयात आपण इथे लिहिते मी उत्पन्न जे आहे ते काय केले 11च्या पटीत दिले म्हणजे 11x हे त्याचं काय उत्पन्न दिलेलं आहे खर्च जो आहे तो डिरेक्टली दिलेला आहे का नाहीये तो काहीतरी 9च्या पटीत म्हणजे 9x खर्च दिलेला आहे ठीक आहे तर आता आपण काय करायचं आहे त्यांनी बचत दिलेली आहे बचत वार्षिक किती दिलेली पण वार्षिक दिलेली आहे हे लक्षात ठेवा वार्षिक बचत किती दिलेली आहे तर 36,000 इतकी बचत दिलेली आहे उत्पन्न किती आहे बघा 11च्या पटीत आहे म्हणजे 11x खर्च किती आहे 9x ठीक आहे तर आपल्याला काय करता येईल बघा इथे एक्सची किंमत काढता येईल 2x राहिलं 11 वजा 11x वजा 9x तुमचं 2x राहिलं 36,000 भागिले इथंच डिरेक्टली केलं तर चालेल किंवा आपण खाली आणखी एक स्टेप वाढूयात नो इश्यूज ठीक आहे भागिले 2 आणि इकडं x आता 2नी भाग घाला काय येईल तुमचं बे 16 म्हणजे तुमचं इथं 18,000 येणार आहे एक्सची किंमत किती आलेली आहे एक्स बरोबर 18,000 आलेलं आहे आता ठीक आहे तुम्हाला एक्सची किंमत मिळाली तुम्ही काय काढू शकता उत्पन्न काढू शकता करेक्ट आता उत्पन्न किती येईल मग तुमचं जस्ट 1 मिनिट उत्पन्न किती येईल बघा 11 गुणुले एक्सची किंमत काय आहे तुमची तर 18,000 काय आहे इथं तर किंमत आहे मग आता किती येईल तुमचं 18 आणि 19 वरचे तुमचे 0 ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं इथं जस्ट 1 मिनिट इथं तुमचं हे निघालेलं आहे तर मासिक उत्पन्न निघालेलं आहे ठीक आहे जस्ट 1 मिनिट काही आपलं हे झालंय का तर करेक्ट आहे काही इश्यू नाही ठीक आहे 18 19 ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही दादा हे काय निघालेलं वार्षिक उत्पन्न निघालेलं करेक्ट वार्षिक उत्पन्न निघालेलं आहे परंतु तुम्हाला इथं विचारलेलं काय आहे मासिक उत्पन्न विचारलेलं आहे करेक्ट मग मासिक उत्पन्न काढायचं असेल तर भागिले 12 महिने असतात करेक्ट मग 12ने आपण काय करणार भागणार ठीक आहे तर काय येईल तुमचं 12 1 12 म्हणजे तुमचं इथं राहत आहे किती तर 7 12 पंचे 60 12 सख 72 मग परत तुमचं 7 राहत आहे 12 पंचे 60 म्हणजे इथं आलं काय उत्तर बघा तुमचं इथं 16,500 हे तुमचं काय असणार आहे उत्पन्न असणार आहे पण हे कसं आहे तर हे तुमचं मासिक उत्पन्न उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे मी तुम्हाला एवढं स्लो का सांगते कारण नेक्स्ट टाइम जर क्वेश्चन आला तर तो तुम्हाला फास्ट सोडवता यावा याकरिता आय होप इथपर्यंत क्लिअर असेल काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये हे सुद्धा बघा आपण इथे काढलेलं काय होतं वार्षिक उत्पन्न काढलं होतं पण विचारलेलं त्यांनी मासिक म्हणून भागिले 12 केलं आपण तेच जर सेम तुम्हाला खर्चाचं विचारलं असतं तर मग तुम्हाला इथे एक्सची किंमत टाकायची मग तुम्हाला काय निघाला असता वार्षिक खर्च निघाला असता भागिले त्याला 12 करायचा मासिक खर्च निघाला असता आय होप इथपर्यंत क्लिअर असेल नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात जस्ट 1 मिनिट
ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. बघा, सॉरी, एका वर्गात 40% मुलांनी काय केलेले आहे तर शिष्यवृत्ती मिळवली आणि जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल तर वर्गात मुलींची एकूण टक्केवारी 60% असेल तर शिष्यवृत्ती मिळालेली मुलींची टक्केवारी काय असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता अगेन इथं सॉरी, थोडीशी तब्येत खराब आहे, थोडंसं कॉपरेट करा. ठीक आहे. आता इथं मुलांनी म्हणजे काय येतं तर स्पेसिफिक बॉईज. ठीक आहे, हे लक्षात करा. मुलं म्हणजे स्टुडंट पण तुम्हाला वाटू शकतात. ठीक आहे, आणि विद्यार्थी म्हणजे काय स्टुडंट आहे. थोडंसं इंग्लिशमध्ये कधी कधी वाचत चला, हे थोडंसं कन्फ्युजन होतं. मुलं म्हणजे नेमकं एकंदरीत मुलं म्हटलंय की स्टुडंट म्हटलंय, हे थोडंसं कन्फ्युजन होतं. तर काय म्हणलेलं आहे, एका वर्गात 40% मुलांनी काय मिळालेली आहे तर शिष्यवृत्ती मिळालेली आहे. म्हणजे 100 स्टुडंटपैकी 100 स्टुडंट आहेत, त्यातल्या मुले जे आहेत 40%, म्हणजे 100पैकी 40ने काय केलं तर शिष्यवृत्ती मिळाली आणि मुली किती आहेत उरलेल्या 60. ठीक आहे. परत जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल, म्हणजे टोटल जर 100 हा पट असेल, ठीक आहे, पट असेल तर त्यापैकी काय होते तर 50% विद्यार्थ्यांना काय मिळते शिष्यवृत्ती, 50% जे आहेत त्यांना मिळत नाही. 50% काय स्कॉलर आहेत त्यांना स्कॉलरशिप मिळते आणि 50%ना मिळत नाही. तर मग कसं काढायचं आहे बघा. तर इथे लक्षात घ्या, काय असणार आहे तुमचं इथं मुले. समजा स्कॉलर मुले किती आहेत, जस्ट 1 मिनिट. मुले 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळाली आहे, म्हणजे ह्या 50% स्कॉलरपैकी काय आहे तर मुले, जस्ट 1 पेन, हां, मुले जे आहेत स्कॉलर. ठीक आहे, तर 40% मुलांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे. ठीक आहे, आणि किती आहेत तर एक वर्गात एकूण मुलींची टक्केवारी किती 60 असेल तर मुलांची किती असणार आहे 40. मग इथे किती येईल बघा, मुलं ह्या 0ला हा 0 कट, म्हणजे 16, म्हणजे जे 16 स्कॉलर मुलं आहेत त्यांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे. तर मुलींचं काढायचं झालं तर बघा, मुली स्कॉलर. ठीक आहे, तर 50 मुली, आता काय आहे तर 50 पैकी किती 16 मुलांना मिळत असेल. ठीक आहे, 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते, त्यातले 50 पैकी 16 मुलांना जर मिळत असेल तर उरलेल्या 34 काय होती तर मुलींना शिष्यवृत्ती मिळते. आता मुलींचं काय करायला सांगितलं त्यांनी, टक्केवारी, शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काढायची आहे. ठीक आहे, तर आता बघा त्याच्यामध्ये 34 हे काय आहेत मुली आहेत आणि इथं काय आहे तर 60% असेल. वर्गात मुलींची एकूण टक्केवारी किती आहे 60. 34 मुलींना स्कॉलरशिप मिळते, टक्केवारी मुलींची किती आहे तर 60 आहे आणि तुम्हाला काढायचं आहे टक्केवारीमध्ये, म्हणून काय करायचं गुणुले 100. मग ह्या 0ला हा 0 कट येणार आहे. परत 2 6 2 5 10. परत काय येईल तुमचं बघा, इथं 3 15 आणि एक इथं जस्ट 1 मिनिट. ओके, इथं मी इथे थोडंसं एक ते. ठीक आहे, 34 आणि 60. 34 कसं आलं हे लक्षात आलं तुमच्या. 34 जे आहे तिथं काय आहेत मुली स्कॉलर आहेत ज्यांना स्कॉलरशिप मिळते. आता वर्गात मुलींची एकूण टक्केवारी किती आहे 60%, म्हणून इथं आपण 60 घेतलं, तुम्हाला टक्केवारी काढायची आहे म्हणून 100. मग या 0ला हा 0 कट, इथं काय येईल 2 6 2 5 10. मग काय करायचं आहे इथं तुम्ही 3ने हे करा किंवा डिरेक्टली गुणाकार केला तरी सुद्धा चालेल. मग किती येईल तुमचं 170/3. ठीक आहे, 4 पंचे 20 आणि 5 15 2 तुमचं 17, म्हणजे या पद्धतीने इथं 170/3 होईल. मग इथं जर भाग दिला तुम्ही तर काय येईल बघा, 3 5 15, एक राहिलं 3 5 15, परत 2 राहिलं, परत तुमचं 3 5 15 3 5 15, परत इथं 6.6. ठीक आहे, 56.66. ठीक आहे, या पद्धतीने काढू शकता. आय होप क्लिअर असेल. मग इथे किती येईल तुमचे 56.66. ठीक आहे, इथं काय करू शकता तुम्ही, राऊंड फिगर पण केली तरी चालेल. 66 पॉईंट नंतरचा एक नंबर असतं, राऊंड फिगर केला तर 56.67 आहे तुमचं इथं उत्तर यायला पाहिजे. आय होप क्लिअर असेल, म्हणजे चालतं 56.66 आलं काय आणि 56.67 लिहिलं तरी चालतं. पॉईंट नंतर जर 5च्या नंतरचा नंबर असेल तर तुम्ही त्याची राऊंड फिगर करू शकता. आता बघा पुढचा प्रश्न आहे, एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी काय आहे 13 आहे. जर 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 असून मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18 असेल तर त्या वर्गातील मुलींची संख्या किती. जरी प्रश्न किचकट वाटत असला तर एकदम सोपा प्रश्न आहे बघा, लक्षात घ्यायचा आहे. टोटल काय आहे तर वर्गामध्ये
एक टोटल संख्या असेल त्याच्यामध्ये काय आहेत तर मुले आहेत आणि काही मुली आहेत. ठीक आहे, फक्त मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे. प्रश्न सोपा आहे. आता लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे तर जर 15-25 मुलांनी मिळवलेली मार्कांची सरासरी, म्हणजे मुलं किती आहेत 25 आणि त्यांनी मिळालेल्या मार्कांची सरासरी किती आहे 10 गुणिले 10 करा म्हणजे एकूण मुले तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, एकूण मुलांचे मार्क मिळून जातील. प्लस बघा आता जे मुली आहेत मुलींचे मार्क जर टोटल काढायचे असतील तर इथं काय म्हटलेलं आहे मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी किती आहे तर 18 आहे. परंतु तुम्हाला मुलींची संख्या किती आहे हे माहिती नसल्यामुळे मुलींचे एकूण मार्क तुम्ही इथं काढू शकणार नाही. आपण काय करूया मुलींची संख्या x मानूयात. ठीक आहे, करेक्ट. आता बघा इथं काय करायचं आहे तुम्हाला, आता इथं तुमची टोटलची सरासरी दिली आहे. वर्गामध्ये एकूण विद्यार्थ्यांची टोटल मार्कांची सरासरी किती दिलेली आहे इथं तर त्यांनी 13 सरासरी दिलेली आहे. मग आता कशी काढणार तुम्ही, ह्या मुले आणि मुली यांची टोटल जे मार्क आहेत ते तुम्हाला काय करावं लागतील इथं घ्यावे लागतील. म्हणजे इथं तुम्ही काय करू शकता तर 25 अधिक x म्हणजे मुलं किती आहेत 25, मुली किती आहेत x म्हणजे 25 अधिक x. ठीक आहे, गुणुले 13 म्हणजे तुमचे काय येणार आहे हे टोटल विद्यार्थी आहेत. तो टोटल विद्यार्थी येणार इथं. ठीक आहे, कसं होईल मग तुमचं बघा इथं 250 अधिक तुमचं 18x येईल. परत इथं किती येणार तुमचं बघा 13नी जर तुम्ही इथं गुणलं तर 13नी किती येईल 13 पंचे 65. ठीक आहे, 65 13 दोन्ही 26 आणि 6 तुमचं किती येणार आहे तर 32 येईल. ठीक आहे, 32 म्हणजे तुमचं इथं 325 येणार आहे अधिक 13x आहे तसं 13x. मग तुम्हाला इथं फक्त जस्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे 325 वजा 250 परत इकडे 18x वजा 13x. ठीक आहे, मग इथे किती येईल 5x येईल तुमचं इथं आणि इथं राहणार किती तुमचं तर 325 मधून 50 वरचे किती येतील तुमचे तर 75. ठीक आहे, वजा केल्यावरती 75. मग एक्सची किंमत किती येईल बघा 75 भागिले 5 करा. एक्सची किंमत किती येणार तुमचं 15/75 म्हणजे x इज इक्वल टू तुमचं 15 येणार आहे. म्हणजे तर वर्गातली मुलीची संख्या किती आलेली आहे तर 15 ही संख्या आलेली आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं असेल. इथं काय केलं आपण मुले जे आहेत त्यांचे टोटल मार्क घेतले, मुली जे आहेत त्यांचे टोटल मार्क घेतले. आता मुलांची संख्या गुणुले सरासरी घेतलेली, इथं मुलींची संख्या गुणुले सरासरी घेतली. परंतु मुलींची संख्या माहिती नसल्यामुळे आपण काय केलं x मानलं. आता टोटलमध्ये आपण काय केलं बघा मुलं आणि मुली तिथे ते घेऊन गुणुले 13 केलं कारण त्यांची सरासरी इथं 13 दिलेली. मग अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे एक्सची किंमत काढली म्हणजेच वर्गातील मुलींची संख्या किती 15. प्रश्न सोपा आहे, लक्षात घ्या, फक्त मांडणी करता आली पाहिजे. ठीक आहे, पुढे बघा काय म्हटलेलं आहे जस्ट 1 मिनिट. अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. तसेच सचिनने एका दिवसात केलेले काम हे राहुलने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. जर राहुल एकटा ते काम 14 दिवसात पूर्ण करू शकतो तर अरुण, सचिन, राहुल मिळून ते किती दिवसात ते काम पूर्ण करू शकतील. म्हणजे असं कोण किती काम करते आणि तिघांनी मिळून जर काम करायचं ठरवलं तर ते किती दिवसात काम पूर्ण करू शकतील असं त्यांनी विचारलेलं आहे. आता सरळ इथे लक्षात घ्या काय काय कॅरेक्टर दिलेले. तर एक तर अरुण आहे. ठीक आहे, दुसरं कोण आहे बघा सचिन आहे, तिसरं कोण आहे राहुल आहे. ठीक आहे, हे 3 व्यक्ती आहेत. आता आपण बघा इथं जर समजा इथे येऊयात या सेंटेन्सवर काय म्हटलेलं आहे जर राहुल एकटा काम काय करतो 14 दिवसात पूर्ण करतो, त्याला काय लागतात दिवस 14 दिवस लागतात पूर्ण करायला. त्याच्या आधीचं सेंटेन्स बघा तसेच सचिन एका दिवसात केलेले काम हे राहुलने एका दिवसात काम केलेल्याच्या अर्धे आहे. म्हणजे सचिनने जे एका दिवसात काम केलेलं आहे ते राहुलने एका दिवसात काम केलेल्याच्या काय आहे तर अर्ध आहे. म्हणजे सचिन जर एखादं काम 14 दिवसात पूर्ण करत असेल तर त्याच्या डबल दिवस कोणाला लागतात तर राहुलला कोणाला लागतात तर सचिनला लागतात. म्हणजे राहुल काय करतोय 14 दिवसात एक काम करतोय आणि तेच काम करायला काय लागतायत तर सचिनला डबल दिवस लागतात. किती लागतील तुमच्या 14 दूनी 28 कारण ह्याचा स्पीड काय आहे अर्ध्यानी कमी आहे. कोणाच्या तर राहुलच्या अर्ध्यानी कमी आहे. आता बघा पहिल्या सेंटेन्सवरती या अरुणने एका दिवसात केलेले काम, अरुणने एका दिवसात काम केलेले काम हे सचिनने एका दिवसात काम
केलेल्या कामाच्या अर्धे आहेत. म्हणजे आता अरुणचा स्पीड तर सचिनपेक्षा सुद्धा काय आहे तर कमी आहे, म्हणजे स्पीड कमी आहे तर त्याला काय होणार, दिवस काय लागणार तर जास्त लागणार. आता त्याचा जो स्पीड आहे, अरुणचा जो स्पीड आहे सचिनपेक्षा काय आहे अर्ध्यानी कमी आहे, म्हणजे सचिनपेक्षा त्याला काय होणार आहेत तर दिवस जास्त लागणार आहे. हे काय असतं, व्यस्त प्रमाणात असतं बघा, हे लक्षात घ्या. जर एखाद्याचा स्पीड कमी असेल तर त्याला दिवस जास्त लागतात, हे लक्षात ठेवा. इथं गडबड करू नका, फक्त एकच कन्सेप्ट माहिती पाहिजे. जर एखाद्याला काम करायला स्पीड, एखाद्या काम करण्याचा स्पीड कमी असेल तर त्याला काय होतं, वेळ जास्त लागतो किंवा दिवस जास्त लागत असतो. म्हणजे इथं सचिनपेक्षा सुद्धा डबल दिवस कोणाला लागतील इथे तर अरुणला लागतील. 28 दोन्ही किती येणार तुमचं 56. ठीक आहे, हे झालं काय तुमचं तर त्यांचं किती दिवस लागतील ते. आता यांचं जर LCM काढला तर सोपं आहे, काय आहे तर एकाच पटीत आहेत सगळेजण. 56 LCM येईल करेक्ट. आता किती येणार तुमचं बघा 56 येईल इथं मग त्याचा स्पीड किती येणार, ह्याचा अरुणचा 1 येईल. LCM जर आपण इथे काढला स्पीड, ठीक आहे, 14 चोक 56. ठीक आहे, परत 28 दोन्ही 56 आणि 56 एक 56 हा त्यांचा स्पीड. ह्या तिघांचा, अरुणचा स्पीड काय आहे तर 1चा स्पीड आहे म्हणून त्याला 56 दिवस लागतात. सचिनचा 2चा स्पीड आहे म्हणून त्याला 28 दिवस लागतात. राहुलचा जो आहे तो 4चा स्पीड आहे म्हणून तो 14 दिवसात काय करतो, काम पूर्ण करतो. पण आता ह्या तिघांनी मिळून काम केलं तर त्यांना किती दिवस लागतील असं त्यांनी विचारलेलं आहे. आता मग काय करूयात, तिघांचं स्पीड आपण एकत्र करून टाकूया. तिघांचं स्पीड किती एकत्र येईल, 1 + 2 + 4 म्हणजे किती येईल बघा तुमचं इथं तर इथे येईल तुमचं 7 येईल. म्हणजे तिघांचा स्पीड मिळून काय आहे 7 आहे. आणि इथे LCM यांचं किती आहे बघा 56 आहे. 56 भागिले 7 करा म्हणजेच किती येईल तुमचं तर 7 × 8 = 56. तिघांनी मिळून जर ते एक काम केलं तर त्यांना लागतील किती तर 8 दिवस लागतील. म्हणजे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 8 हे तुमचं इथं योग्य उत्तर असणार आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. आता पुढचा प्रश्न आहे, एक दुकानदार 2 मोबाईल प्रत्येकी 3600ला विकतो. म्हणजे 2 मोबाईल किती आहे क्वांटिटी 2 मोबाईल म्हणजे 3600 गुणवले आपण इथे लिहूयात. विक्री, दुकानदाराची विक्री काय आहे 2 मोबाईल 3600, एकाची किंमत काय आहे 3600, अशा 2 विकतो मोबाईल. मग त्याची टोटल विक्री किती आली इथं 72. 36 दोन्ही 72 म्हणजे ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात घ्या. परत आता तुम्हाला काय करायचं आहे तर एक मोबाईल फोनवरती त्याला काय होतो 20% नफा होतो, दुसऱ्यावरती 20% तोटा होतो. तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात नफा किंवा तोटा काय झालं हे तुम्हाला ओळखायचं आहे. आता लक्षात घ्या, आपल्याकडे काय असतं फॉर्म्युला आहे, नवीन किंमत बरोबर जुनी किंमत. आता 2दा बदल होते म्हणून 100 भागिले 100, 100 भागिले 100. पहिल्यांदा काय होतंय बघा तर 20% नफा होतोय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे अधिक 20 करायचं याच्यामध्ये. दुसऱ्या व्यवहारामध्ये काय होतंय तर त्याला 20% तोटा होतोय. ठीक आहे, म्हणून वजा 20 करायचं आहे. आता नवीन किंमत म्हणजे काय असते तुमची विक्री किंमत असते. करेक्ट, विक्री किंमत किती आहे तर 7200 इतकी नवीन विक्री किंमत आहे. तर जुनी विक्री किंमत किती आहे, जुनी खरेदी किंमत. आता ही काय असते, नवीन म्हणजे तुमची विक्री किंमत आणि जुनी म्हणजे काय तर खरेदी किंमत, हे लक्षात ठेवायचं आहे. आता खरेदी किंमत काय आहे तुम्हाला माहित नाही, एक्स माना. इथे किती येईल तुमचं 100 + 20 120 भागिले 100. आता इथे किती येईल तुमचं 100 वजा 20 म्हणजे 80 भागिले 100. ठीक आहे, आता कॅल्क्युलेशन करायचं तर सगळं इकडे आणून टाका म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. एक्सला इथेच ठेवा, 7200 गुणुले 100 गुणुले 100. ठीक आहे, भागिलेला तुम्हाला 120 गुणुले 80. आता एका झिरोला काय करायचं आहे, कुठला तरी झिरो कट करून टाका. ठीक आहे, ह्या झिरोला हा झिरो कट करा, या झिरोला हा झिरो कट करा. ठीक आहे, 12 × 5 = 60, 12 × 72. ठीक आहे, म्हणजे इथं 600 आलं. परत काय करायचं तुम्हाला इथं 2नी भाग द्या, अदरवाईज तुम्ही 8नी सुद्धा भाग देऊ शकता. ठीक आहे, परत बघा इथं 8नी भाग जातोय का, 8 × 1 = 8, 8 × 2 = 8, 3 × 24 = 8, 44 = 45, 8 × 6 = 8, 8 × 7 = 56. ठीक आहे, 56 4 राहिला, 8 × 5 = 40 म्हणजे 75. 75 म्हणजे इथे किती राहिलं तुमचं 75 गुणुले 100 म्हणजे तुमचं 7500. ठीक आहे, 7500 ही काय मिळाली तुम्हाला. एक्स म्हणजे काय, जुनी किंमत म्हणजे काय असते बघा तुमची जुनी. ठीक आहे, बघा जुनी किंमत काय असते तुमची, जुनी किंमत म्हणजे तुमची खरेदी किंमत असते. ठीक आहे, खरेदी किंमत असते. आणि तुमची नवीन किंमत म्हणजे काय असते तर विक्री किंमत असते. विक्री किंमत बघा, व
व. ठीक आहे, या पद्धतीने इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मग काय येईल मग तुमचं इथं तुम्हाला माहिती आहे तुमची जुनी किंमत म्हणजेच काय तर खरेदी किंमत किती आलेली आहे 7,500. पण तुमची विक्री किंमत आता बघा विक्री किंमत किती होती 7,200 विक्री किंमत होती. ठीक आहे, आणि तुमची खरेदी किंमत किती झालेली आहे मग 7,500 इतकी झालेली आहे. तर काय झालं या पूर्ण तुमच्या व्यवहारामध्ये दुकानदाराला काय झालेलं आहे बघा तर 300 रुपयाचं काय झालेलं आहे तर लॉस झालेला आहे. 300 रुपयाचा लॉस झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं इथं उत्तर येणार आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. 90वा प्रश्न आहे दिनांक 14 ऑगस्ट 1947 आठवड्यातील कोणता वार होता. आता बघा इथं तुम्हाला काहीच दिलेलं नाही आणि डिरेक्टली काढायला विचारलेलं आहे की या तारखेला आठवड्यातील कोणता वार होता. अशा वेळी काय करायचं बघा इथे तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. बघा पहिली गोष्ट म्हणजे तारीख. ठीक आहे, कोणती तारीख आहे मी जे लिहिते ते व्यवस्थित लक्षात ठेवा आणि याच पद्धतीने तुम्हाला नेक्स्ट टाइम जरी विचारलं तरी काढायचं आहे. दुसरं काय माहिती पाहिजे बघा महिन्यांचा कोड. ठीक आहे, परत त्यानंतर काय आहे तुमचं वर्षाचे शेवटचे 2 अंक. वर्षाचे शेवटचे 2 अंक. ठीक आहे, डोंट वरी तुम्हाला आता काही समजत नसेल तर फक्त लक्ष द्या, मी नंतर एक्सप्लेन करते. ठीक आहे, त्यानंतर काय माहिती पाहिजे तुम्हाला तर लीप वर्ष. ठीक आहे, आणि शेवटी काय तर वर्षाचा कोड. आता ह्या गोष्टी काय आहेत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानुसार तुम्हाला या सगळ्या गोष्टींची काय करायची आहे बेरीज करायची आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. बघा तारीख किती आहे 14 ऑगस्ट मधली 14 तारीख लिहून घ्या इथे ॲज इट इज 14 तारीख. ठीक आहे, परत त्यानंतर मी इथे एकाखाली एक लिहिते म्हणजे आपल्याला ॲड करायला सोपं जाईल. ठीक आहे, मी इथे लिहिते 14 तारीख. ठीक आहे, परत महिन्यांचा कोड. आता महिन्यांच्या कोडसाठी एक नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा नंबर जर लक्षात ठेवला तर तुमचं कॅल्क्युलेशन आणखी सोपं होऊन जाईल. बघा काय आहे नंबर तर 0 336 146 25 किंवा 250 35. ठीक आहे, 0 336 146 250 35 हा आकडा काय आहे तुमचा महिन्यांचा कोड आहे. जसं की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ठीक आहे, या पद्धतीने लक्षात ठेवायचं. ऑगस्टचा कोड काय येईल मग तुमचा इथे तर महिन्याचा 2 हा कोड येणार आहे. ठीक आहे, शेवटचे 2 आकडे काय आहेत तर 47 लिहून घ्या 47. परत आता हे लीप वर्ष आहे का आपण कसं ओळखतो लीप वर्ष आहे का तर त्याला तुम्ही काय करत असता तर भाग देता 47 भागिले काय करायचं आहे तुम्हाला 47 भागिले 4 करायचं असतं तेव्हा तुम्हाला लीप वर्ष आहे का हे समजतं. बघा 4 1 4. ठीक आहे, परत 4 1 4च करावं लागेल. परत तुमचं किती होत आहे मग तिथं बाकी राहिले ती घ्यायची नाही. जो भागाकार आहे तुमचा इथे हा काय आहे तुमचा भागाकार घ्यायचा म्हणजे 11 काय आहे तुमचा इथं आपण भागाकार घेतला हे लक्षात ठेवा. बाकी घेतलेली नाही भागाकार घेतलेला आहे मी तर ब्रॅकेटमध्ये लिहिते. ठीक आहे, आता ज्यांना PDF पाहिजे त्यांनी काय करायचं आपला टेलिग्राम चॅनल जो आहे तर त्याला जॉईन करा. मी ही याची असं सॉल्व केलेली PDF जी आहे ती काय करेल मी तुमच्या आपला प्रायव्हेट ग्रुप आहे त्याच्यावरती तुम्हाला अवेलेबल करून देईल. तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती जायचं आहे तिथं मी काय केलेलं आहे मेसेज पिन केलेला आहे. तर प्रायव्हेट मेंबरशिप आपल्या ग्रुपची कशी घ्यायची आहे त्याची डिटेल प्रोसेस दिलेली आहे. तुम्ही ती बघा आणि तुम्ही ती मेंबरशिप त्या पद्धतीने घेऊ शकता. ही मी PDF तुम्हाला तिथे अवेलेबल त्या ग्रुपमध्ये करून देईल. त्यासाठी आधी आपल्याला काय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे तर जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे, आता वर्षाचा कोड बघा इथं तुम्हाला 2च वर्षांचा कोड 2च टाईपचे तुम्हाला वर्षाचा कोड विचारतील. एक तर काय बघा एक तर वर्ष तुम्हाला 1900 ते 1999 ह्याच्यामधलंच काहीतरी विचारणार आहेत. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी वर्षाचा कोड काय 2च लक्षात ठेवा. खूप फपाट पसार लक्षात ठेवायचं नाही. जेवढं कामाचं आहे तेवढं लक्षात ठेवा. 1900 ते 1999 साठी कुठला कोड वापरणार आपण वर्षाचा 0. आणि तीच जर तुमचं काय असेल वर्ष 2000 ते 2099च्या मधलं वर्ष असेल तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे कोड त्याचा ठेवायचा लक्षात 6. ठीक आहे, 6 हा कोड लक्षात ठेवायचा आहे. आता इथं तुमचं 1900 ते 1999 मधलं वर्ष येतं. 1947 कुठे येते 1900 ते 1999 म्हणजे तुमच्या वर्षाचा कोड इथं काय असणार आहे 0 असणार आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. मी इथं लिहिते 14 हे जे आकडे आहेत तिथं बेरीज करून लिहिणार आहे. मी बेरीज करण्यासाठी इथं एकाखाली एक लिहून घेते 47
11. हे पेपरमध्ये इतकं सगळं हे लिहित बसायचं नाही आहे. हे प्रॅक्टिसनी तुमचं काय झालं पाहिजे, पाठ झालं पाहिजे आणि तुम्हाला ते प्रॅक्टिस आणि होणार आहे डेफिनेटली. तुम्ही ज्यावेळेस अशा टाईपची 4-5 गणितं करणार त्यावेळेस तुमचं प्रॅक्टिसने होणार आहे आणि तुम्ही फक्त मग हे आकडे मांडायचे आणि बेरीज करायची आहे एवढं लक्षात घ्या. परत हे सगळं इतकं लिहित बसायचं नाही, एक्झाममध्ये टाईम नसतो. काय येईल मग तुमचं 4 आणि 2 तुमचं 6, 6 आणि 6 12 13 14. ठीक आहे, काय येईल इथं 14. परत इथे तुमचं 1 2 2 आणि 4 6 आणि 1 7 74 आलं. ठीक आहे, आता 74 जे आलेलं आहे तर तुम्हाला आठवड्यातला वार काढायचा आहे. करेक्ट. मग काय करायचं आहे, ह्या 74 भागिले तुम्हाला काय करायचं आहे तर 7 करायचं आहे. मग 7 1 तुमचं काय होईल, किंवा मग डिरेक्टली 7 10 70 करा, 7 10 70 करा. मग तुमचं बाकी किती राहते तर 4 ही तुमची इथं बाकी राहते. म्हणजे जी बाकी राहते त्यानुसार तुम्हाला काय करायचं असतं, आठवड्यातला दिवस काढायचा असतो. मग चौथा दिवस कोणता येतो, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार. म्हणजे चौथा दिवस कोणता, गुरुवार हा दिवस असणार आहे. ऑप्शन क्रमांक तुमचं 3 हे उत्तर इथं येणार आहे. मग आता ज्या मुलांना माहिती होतं 15 ऑगस्टची एक्झॅक्ट तारीख काय होती, 15 ऑगस्ट 1947 कधी देश स्वतंत्र झाला होता, शुक्रवारी स्वतंत्र झालेला होता, तर त्यांच्यासाठी हा काय होता, बोनस मार्क होता. त्यांना डिरेक्टली काय करायचं होतं, एक दिवस मागे यायचं होतं. पण डोंट वरी, तुम्हाला जरी माहिती नसेल तर या पद्धतीने काढू शकता. तुम्हाला कदाचित वाटत असेल की हे खूप मोठं आहे, लेंदी आहे, हे बिलकुल लेंदी नाही आहे. त्यावेळेस तुम्ही याची प्रॅक्टिस करणार त्यावेळेस तुम्हाला हे एकदम इझिली जमून जाईल. बघा, एका टेकमध्ये तर एकदा बघितले आणि एकदा सॉल्व्ह करता आले असं तर होणार नाही आहे. तुम्हाला काय करावं लागेल, स्वतःहून या टाईपचे उदाहरणं घेऊन सॉल्व्ह करावं लागणार आहे. ठीक आहे, काही नाही केलं आपण. काय केलं, पहिल्यांदा तारीख घेतली, महिन्यांचा कोड घेतला, शेवटचे 2 अंक घेतले, परत काय केलं, लीप वर्ष आहे त्याचा भागाकार घेतला. हे लक्षात ठेवा, इथं आपण भागाकार घेत असतो. परत वर्षाचा कोड घेतला, या सगळ्यांची बेरीज केली. आपल्याला आठवड्यातला वार काढायचा आहे म्हणून आपण 7 भाग दिला आणि जी बाकी आहे ती बाकी तुम्ही काय केलेली आहे, त्या बाकी किती नंबर आहे बाकीचा त्यानुसार तुम्ही आठवड्यातला वार घेतलेला आहे. उत्तर असेल गुरुवार. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. आता मागून जे क्वेश्चन आहेत थोडेसे तुमचे इझी कॅटेगरीमधले क्वेश्चन तुम्हाला दिसून येतील. वर्तुळातील संख्यांचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल त्याचा योग्य पर्याय निवडा, असं त्यांनी इथं म्हटलेलं आहे. आता इथं तुम्ही बघा, आतमधला जर तुम्ही सर्कल ऑब्झर्व केला तर काय येईल बघा इथं, तर 5 अधिक 8, 8 आणि 5 किती येते तुमचं 13, 13 आणि 7 तुमचं काय येते तर 20. ठीक आहे, हातच्याले 2. परत 1 2 3, 3 आणि 2 तुमचं 5 आणि 2 7, म्हणजे किती आले, आतमधली बेरीज 70. म्हणजे काय इथं दिसते तुम्हाला, या सगळ्यांची सर्कलमधल्या सगळ्यांची बेरीज केल्यावरती 70 येते. मग आता बाहेरच्या आकड्यांची बेरीज करा. बघा इथे किती येईल तुमचं 9 आणि 3, 9 आणि 3 किती येते बघा तुमचं 12, 12 आणि 6 18. ठीक आहे, 8 हातच्याले 1, परत 1 2 3, 3 आणि 1 4, म्हणजे 48 येते. आता असा आकडा पाहिजे जो की तुम्हाला 70 बेरीज करून देईल. असा कोणता आकडा आहे बघा. मग पर्याय एक पर्याय पुट करून बघा. पण तुम्हाला डिरेक्टली बघा, तुम्हाला जर 70 पाहिजे, इथे 70 पाहिजे तर असा आकडा पाहिजे ना की 8 मध्ये 2 टाकल्यावरती 0 येईल, म्हणजे शेवटी तुमचं 2 पाहिजे. असं कुठला आहे तुमचा ऑप्शन क्रमांक 4. बघा 22 ऍड करून बघा, 8 आणि 2 किती येईल तुमचं तर 10, 4 आणि 2 6 आणि 1 7, म्हणजे तुमचं उत्तर काय असेल, ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर असायला पाहिजे. आय होप क्लिअर असेल. सॉरी, मला पाणी पिते. त्यानंतर बघा, रिंकूच्या घड्याळात सकाळचे काय वाजलेले आहेत, 9 वाजलेले आहेत. जर तासकाटा पश्चिमेकडे असेल तर मिनिट काटा त्यावेळी कोणत्या दिशेला असणार आहे. एकदम सोपं आहे, एकदम इझी आहे. म्हणजे मी तर म्हणते त्याला पेन पण उचलायची गरज नाही आहे, पण स्टील मी तुम्हाला समजावण्यासाठी समजून सांगते. आता बघा, हे घड्याळ आहे. ठीक आहे, तर त्याच्या रिंकूच्या घड्याळात किती वाजलेले आहेत, 9 वाजले. तिथे 12 असतं, 3 6 9. ठीक आहे, 9 वाजलेले आहेत रिंकूच्या घड्याळात. ठीक आहे, आणि 9 वाजले असतील तर तुमचा मिनिट काटा काय असतो, 12वरती असतो. करेक्ट. काय म्हटलं, जर तास काटा पश्चिमेकडे, ऑब्व्हियसली ही कोणती दिशा आहे, पश्चिम. ही काय आहे, पूर्व. ही कोणती आहे, उत्तर. आणि ही कोणती आहे तर दक्षिण दिशा आहे. तर मिनिट काटा त्यावेळी कोणत्या दिशेला असणार आहे, तर ऑब्व्हियसली मिनिट काटा कुठे दिसतोय बघा तुम्हाला, हा मिनिट काटा जो आहे तो उत्तर दिशेला दिसत आहे. म्हणजे तुमचं इथं आन्सर काय असणार आहे, उत्तर. ऑप्शन क्रमांक 3 हे इथं उत्तर यायला पाहिजे. आय होप क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. खालील वर्तुळालेखात एका कुटुंबाचा विविध बाबींवरील मासिक खर्च दर्शवतो.
कुटुंबाचे मासिक उत्पन्न काय आहे 86,800 आहे, तर कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीने जास्त आहे. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला नेहमी दिसून येतात. आता काय विचारलेलं आहे याच्यावरती फोकस द्या. कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीने जास्त आहे. आता आपण डिरेक्टली काय करूयात, हे डिग्री जो आहे कपडे आणि अन्नधान्य यांच्यामधला फरक काढून घेऊयात. म्हणजे 144 डिग्री वजा 76 डिग्री करून घ्या. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करायला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. समजा इथे जर समजा 14 असेल तर 6 आणि 4 ते किती येईल 8. ठीक आहे, 8 आणि 6 14 येईल. ठीक आहे, करेक्ट. परत 13तून तुमचं 7, इथे किती येईल तुमचं 6, म्हणजे 7 आणि 6 तुमचं 13. म्हणजे इथून तुम्ही एक काय केलं उसने घेतले, मग 68 डिग्री आलं. ठीक आहे, करेक्ट. 68 डिग्री आलं. पण हे 68 डिग्री कितीपैकी आहे, हा गोल कितीचा असतो बघा, हा गोल असतो 360 डिग्रीचा. ठीक आहे, 68 डिग्री कितीपैकी आहे तर 360 डिग्री पैकी. आता तुमचं कुटुंबाचं मासिक उत्पन्न किती आहे, गुणुले 46,800 इतकं आहे. जस्ट कॅल्क्युलेशन करायचं, एकदम सोपं आहे. 0ला 0 कट करा. आता 9 चौक 36, 9नी भाग जातोय, 9 5 45, एक राहिलं, 9 2 18, म्हणजे 520. तुम्हाला काय करायचंय, परत बघा भाग जातोय का, 4 1 4, 4 1 4, 4 7 28, परत काय राहिलं तुमचं 17 गुणुले 520. सिंपल आहे. 17 0 0, 17 2 34. ठीक आहे, परत 17 5 85, 85 आणि 3 किती येणार आहे 88. मग उत्तर काय असेल, ऑप्शन क्रमांक 1 8,840. एकदम सोपं, सिंपल. फक्त मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे, डोकं शांत ठेवा. एकदम सोपा प्रश्न होता. मी तरी एकदम तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे कॅल्क्युलेशन करून दाखवते. एक्झाममध्ये एवढं करू नका, जेवढं फास्ट तुम्हाला करता येईल तेवढं स्टेप स्किप करून उत्तर काढायचा प्रयत्न करा. तिथं मांडणीला तुम्हाला मार्क दिले जात नाही, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, त्यानंतरचा आहे, एका सांकेतिक भाषेत उन्नती हा शब्द 79 असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत उत्कर्ष हा शब्द कसा लिहिता येईल. बघा आता काय करायचं, अशा वेळी त्यावेळेस तुम्हाला पेपर मिळतो. सुरुवातीला तुम्हाला पेपर ज्यावेळेस मिळालेला असतो त्यावेळेस काय करायचं, म्हणजे तुमचे जे कोणी इन्व्हिजिलेटर असतील किंवा तिथले जे काही शिक्षक असतील त्यांच्या परवानगीने काय करायचं, त्यांना विचारून करा, नाही तर अदरवाईज तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. सुरुवातीला फक्त ABCD असं लिहून ठेवा, पट करून लिहून ठेवायचं, म्हणजे तुम्हाला कसं सोपं जातं. ABCDFGHILMNOPQRSTUVWXYZ, म्हणजे असं लिहायचं. मी ज्या पद्धतीने मांडणी केली त्या पद्धतीनेच मांडणी करायची आणि त्याला नंबरिंग देऊन घ्यायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. आता हे कोणासाठी मांडणी करायची, की ज्यांना जे अक्षर मालिका आहे त्याच्यामधले जे नंबर्स आहेत ते पाठ नाही आहेत, कुठल्या अल्फाबेटसाठी कुठला नंबर आहे ज्यांचा पाठ नाही आहे त्यांच्यासाठी. आता पाठ म्हणजे लिटरली पाठ करायचं का, नाही, तर त्यासाठी ट्रिकनी लक्षात ठेवायचं. आता मी तुम्हाला इथे माझ्याकडे सांगायला वेळ नाही आहे. मी ॲक्च्युली ज्यावेळेस लेक्चर केलं त्यावेळेस हे कसे नंबर लक्षात ठेवायचे याच्यासाठी माझ्याकडे खूप छान ट्रिक आहे, तुम्ही लाईफ टाईम लक्षात ठेवणार. तर तशी ट्रिक मी तुम्हाला एकदा जेव्हा आपण कधी मॅथ्स रिझनिंगचे लेक्चर घेणार त्यामध्ये डेफिनेटली सांगेल. त्याच्यामुळे काय होतं, तुमचा वेळ वाचतो. ठीक आहे, चलो. इथे काय केले बघा, सिम्पली जो काही तुमच्या अल्फाबेटचा नंबर आहे त्यांची ॲडिशन केलेली आहे. यूसाठी बघा काय आहे, तर यूसाठी 21 प्लस टीसाठी T20 म्हणतो ना आपण, त्या पद्धती मी तरी सांगून देते, म्हणजे हातले जे शब्द त्याचे ट्रिक सांगते. T20 म्हणजे T वरून 20 असं लक्षात ठेवायचं. T20 क्रिकेटमध्ये फॉर्मेट आहे ना, त्या पद्धतीने. परत King 11 पंजाब. ठीक आहे, आपले क्रिकेटची काय आहे IPL मध्ये टीम आहे त्या पद्धतीने लक्षात ठेवा. Aचं 1 तर तुमच्या तसंही लक्षात राहील. परत Rचं काय आहे R18. ठीक आहे, R18 ते एक गाडी असते बघा, त्या पद्धतीने लक्षात ठेवा. स्कूलचं म्हणजे यसचं काय असणार आहे तुमचं, तर 19. परत H हात 8 H म्हणजे हात आपण H पासून लिहितो ना, हात, आणि 8 असं लक्षात ठेवायचं प्लस 8. या पद्धतीने तुम्हाला काय करायची, या सगळ्यांची इथं बेरीज करून घ्यायची आहे. तर या सगळ्यांची बेरीज बघा, इथं काय येणार आहे, 8 8 8 8 24 आणि 1 25. ठीक आहे, 25 26 27 परत 28, म्हणजे इथे किती येईल 8 8 2. परत 1 2 3 4 5 6 7
8 9 म्हणजे 98. उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 4 98 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. मग हे सुद्धा सेम, ह्याची फक्त बेरीजच करायची. ह्यांची बेरीज किती आली असती? 79 आली असती. आता एक्झाममध्ये समजून जायचं, काही गोष्टी आहेत ना त्या समजून जायच्या, कारण हे सगळं तुम्ही करत जर बसाल तर मग फार काय करा की करून घ्या. म्हणजे कधी कधी होऊ शकतं, म्हणजे कदाचित हे लॉजिकच्या विपरीत दुसरं पण लॉजिक असू शकतं. त्यामुळे तुम्ही एक्झाममध्ये करून घ्या. पण जर अगदीच वेळ नाही आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला क्वेश्चन अटेम्प्ट करणंच करणे, तर डायरेक्ट इकडे जम्प करा. यांची बेरीज करून बघा. ऑप्शनमध्ये असेल तर टिक करून घ्या. वेळ असेल तर आधी हे करून बघा. हेच लॉजिक इकडं आपल्याला अप्लाय करायचं असतं, कारण इकडे लॉजिक वेगळं असेल आणि इकडे जर तुम्ही बेरीजचं लॉजिक लावलेलं आहे आणि जर कधी कधी ऑप्शन पण दिलेला असतो त्या पद्धतीने, मग तुम्ही टिक करून जाता आणि चुकतं. त्यामुळे हे तुमच्यावरती डिपेंड करतं की तुमचा एक्झाममध्ये किती वेळ आहे तुमच्याकडे, त्यावरून. आता बघा, साखरेच्या किमतीत 20% कपात केल्याने खरेदीदारास 160 किमतीमध्ये 2.5 kg जास्त साखर मिळू शकते. तर प्रति kg असलेली मूळ किंमत शोधा. आता बघा, बरेच जणांना हा प्रश्न बघून लेंथ प्रश्न छोटी आहे त्यामुळे एकदम काय वाटलं असेल की ठीक आहे, सुरुवातीला सोपा आहे. ज्यावेळेस सॉल्व्ह करायला घेतला त्यावेळेस वाटलं की यात खूप वेळ जातोय आणि उत्तर काही निघत नाही. परंतु हा प्रश्न एकदम सोपा आहे जर तुम्ही व्यवस्थित मांडणी केली तर. काय म्हटलेलं आहे बघा, तर साखरेच्या किमतीत 20% कपात केल्याने खरेदीदारास 160 किमतीमध्ये 2.5 kg साखर जास्त मिळू शकते. जर 20%ची कपात केली, व्यवस्थित बघा, ठीक आहे, 20%ची जर कपात केली तर खरेदीदारास काय होते, तर 2.5 kg साखर काय मिळते, तर एक्स्ट्रा मिळते. जर समजा आपण 100% काय केली, कपात केली, किमतीमध्ये 100% कपात केली, तर खरेदीदारास साखर किती किलो मिळेल? ठीक आहे. मग असं जर असेल तर आपण इथं काय करू शकतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ठीक आहे, तुम्हाला एक्सची किंमत मिळून जाईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 20, आता हे पर्सेंटेजला पर्सेंटेज कट होईल त्यामुळे पर्सेंटेज लिहू नका. 20 गुणुले x आणि इकडे किती येईल तुमचं, 100 गुणुले 2.5. ठीक आहे. मग इथे बघा, डायरेक्ट भाग घाला. 20 × 20, 20 × 100, परत 25 × 5 125 म्हणजे 12.5 kg येईल. इथे एक्सची किंमत किती आली, 12.5 kg. परंतु बघा, आता इथे जे आहे ते 2.5 kg जे आहे ते तुम्हाला काय मिळालेलं, तर एक्स्ट्रा जास्तीची साखर आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, 12.5 kg जे आहे त्यातून 2.5 kg वजा करावं लागेल. मग इथं 0 0 0 म्हणजे इथे किती, तर तुम्हाला 10 kg साखर तुम्हाला काय मिळालेली आहे. मूळ साखर काय आहे तुमची, 10 kg. ठीक आहे, 10 kg. तर त्यांनी विचारलेलं काय आहे, तर प्रति kg असलेली मूळ किंमत शोधा. मग आता प्रति kg काय त्याची हे आहे, तर 160 किंमत तुम्हाला दिलेली आहे आणि प्रति kg काढायचे. तर 160 भागिले काय करा, तर 160 भागिले 10 किलो आहे ना, 10 भागिले 10 करा. मग 0 ला 0 कट होईल. तुमचं काय येईल, 16 रुपये काय होईल तुमची, तर 16 रुपये एवढी किंमत, म्हणजे पर kg 16 रुपये किंमत येईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. एकदम सोपं आहे, शांततेत बघा. नाही समजलं तर व्हिडिओ आणखी एकदा प्ले करा आणि पॉज करून परत एकदा याच्यावरती विचार करा. परत तुम्ही स्वतःहून सोडवा. पुढचा प्रश्न आहे बघा, जर A 4 असेल, B 6 असेल, C 8 असेल तर असे क्रमाने असल्यास आकृतीमधील लुप्त भाग शोधा. आता जरी प्रश्न हा सोपा वाटला असला तरी काय करायचं की इथे नंबर तुम्हाला स्वतःहून माहिती असले तरी सुद्धा काही तुम्ही स्वतःहून नंबर ॲड करायचा प्रयत्न करू नका. काय करायचं, सरळ ABCD लिहा. उलट याच्यामध्ये कमी वेळ तुमचा जाईल. ABCD म्हणजे इथे लिहिताना वेळ वाचवायचा प्रयत्न करू नका. इथे गडबड होईल, कारण तर तुमचं गणित जसं जेवढं वाटतंय तेवढं इझिली नाही आहे, की तोंडी करण्यासारखं नाही आहे. त्यामुळे चुपचाप ABCD लिहून काढा, ते जास्त सोपं जाईल. ABCD EFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. ठीक आहे. आता यांनी कशी नंबरिंग दिली बघा, 4 6 8 म्हणजे 2 2चा फरक आहे. 10 12 14 16 18 20. ठीक आहे, 20 22 परत तुमचं 24 26 28 30. ठीक आहे, परत 32 34 36 38 40 42 44 46 48. परत तुमचं इथे काय येईल, तुमचं 50 52 आणि 54. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. आता काय करायचं आहे, तर ही नंबरिंग देऊन आपण काय करायचं, इथले मधले नंबर काय येतील ते बघूयात. परंतु आधी बघा, पीला जर आपण इथं किती, पी साठी किती आहे,
मी इकडे लिहिते पी साठी 34 आहे. ठीक आहे, पी साठी 34 आहे. परत ई साठी काय आहे बघा, तर 12 आहे. ठीक आहे, 12 ई साठी 12. आय साठी काय आहे तर 20 आहे. आणि तुमचं डी जे आहे त्याच्यासाठी आहे 10. आता या सगळ्यांची बेरीज जर करून बघितली आपण, व्हर्टिकली बेरीज करून बघूया. 4 आणि 2 6. ठीक आहे, 6 इथे येईल. परत तुमचं काय येणार आहे बघा इथं, तर 3 आणि 1 4, 4 आणि 2 6 आणि 1 7, म्हणजे 76 इथं काय येते व्हर्टिकल बेरीज येते. या कॉलमची काय येते आपण एकदा बघून घेऊया. एम साठी किती आहे बघा, 28 आहे. परत एच साठी आहे 18, एच साठी 18. परत एल साठी आहे 26 आणि ए साठी तुमचं 1. ठीक आहे, 8 2 16, 16 आणि तुमचं 6 किती येईल बघा, 16 आणि 6 तुमचं 22 येईल. ठीक आहे, आणि सॉरी 8 2 16 येईल. 16 अधिक परत 6 करायचं आहे तुम्हाला. यातले 4 2 22 आणि 1 तुमचे किती येणार, 1 नाही येणार, सॉरी मी इथे 1 लिहिले तरीच म्हटलं असं का होतंय. तर इथे 1 नाही 4 येणार आहे. ठीक आहे, 16 16 6 22, 22 आणि 4 तुमचं किती येणार आहे तर 26. तुमचा हातच्याले 2 येणार, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5 आणि 2 7, म्हणजे 76 इथं काय येते बेरीज येते. मग तुम्हाला व्हर्टिकली बेरीज किती आली पाहिजे बघा, तर व्हर्टिकली बेरीज तुमची 76 आली पाहिजे. आता बी तुमचं किती आहे, बी आहे 6. ठीक आहे, इथे बघा कसं होतं गडबडीत मी इथं 1 लिहून दिलं. तुमचं सुद्धा एक्झाममध्ये तसं होऊ शकतं, त्यामुळे इथले आकडे आहेत त्याच्यावरती फोकस करा. ठीक आहे, बीचं 6 आणि एन साठी काय आहे कोड बघा, एन साठी कोड आहे तुमचं इथे तर 30. आता किती आहे तुमचे 76, व्हर्टिकली बेरीज 76 आली पाहिजे. म्हणजे तुमचं इथं 30 आणि 6 ऑलरेडी आहे, म्हणजे तुमचं 36 आहे. बाकीच्यांची बेरीज तुमची काय झाली पाहिजे तर 70 वजा 76, 76 वजा तुम्ही 36 केलं तर किती येणार आहे तुमचं तर 40. बाकीच्यांची बेरीज किती आली पाहिजे, 40 आली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला बघायचं आहे. आता इथं आकडे टाकून बघा. आता एफ साठी किती, एफ साठी काय आहे तुमचं 14, जी साठी काय आहे तुमचं 16, 14 आणि 16 काय आहे तर 40 येते का बघा, तर इथे किती येईल 10 30 नाही येते, कॅन्सल. आता इथं पहिलं काय आहे, जेचं काय आहे, जेचं 22 आहे. ठीक आहे, जीचं किती आहे, जीचं आहे 16. इथं तर पहिलं 0च येत नाही आहे. ठीक आहे, परत के आणि जेचं बघूयात, के आणि जेचं बघूयात. के किती आहे तुमचं, के 24, के 24. जी किती येणार आहे तर 16, 6 आणि 4 10. ठीक आहे, इथं काय येते 40, म्हणजे परफेक्ट तुमचं बसतंय काय ऑप्शन क्रमांक 3, म्हणजे के जे. इथं किती येणार तुमचं के, परत जी. आता आणि ह्या सगळ्यांची बेरीज केली तर किती येते 76 येते. परत पुढचं बघा जे आणि काय आहे तुमचं इथे तर जस्ट 1 मिनिट, थोडंसं इरेज करते मी ते. ठीक आहे, इथे किती आहे तुमचं तर एफ आहे. या सगळ्यांची बेरीज किती यायला पाहिजे तर 76 करून बघा, ते डेफिनेटली 76च येणार आहे. उत्तर तुमचं ऑप्शन क्रमांक 3 हे इथे असणार आहे. तर कारण इकडे सुद्धा जे आणि एफच आहे, इकडे सुद्धा जे आणि एफ, त्यामुळे पॉसिबिलिटी तर तेच आहे की परत चेक नाही करत बसायचं. एक्झाममध्ये तेवढा टाईम नसतो. इथे उत्तर आलं की बस झालं, कुठे थांबायचं हे सुद्धा समजलं पाहिजे. आय होप क्लिअर असेल. हे कॅल्क्युलेशनसाठी मी अत्यंत स्लो पद्धतीने तुम्हाला करून दाखवलेलं आहे, तुम्हाला समजावं याच्यासाठी. टीचिंग करणं आणि गणित सॉल्व करणं याच्यामध्ये फरक आहे. टीचिंग करणं म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजावून सांगणं, आणि ज्यावेळेस मी स्वतः सॉल्व करायला बसते त्यावेळेस मी एवढं सगळं लिहित बसत नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल. अगेन बघा ABCD, तुम्हाला का म्हटलं मी की जेव्हा टाइम मिळेल तेव्हा ABCD काढून ठेवा, कारण सलग 3रा प्रश्न आहे तुमचा अंकमालिकेवरती, तुमच्या अक्षरमालिकेवरती. तुम्हाला काय करायचे, ते अंकमालिका अक्षरमालिकेचे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी ABCD लिहून घ्यायचे आहे. अक्षरमालिकेसाठी ABCD, EFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. ठीक आहे, आता हे तुमची नंबरिंग लिहून घ्या. 1 2 3 4 5 6 12 30 50 60 70 80 90 20 21 22 23 24 25 26. मग घाण अक्षर होते, तुम्हाला कोणी मार्क देणार नाही आहे की तुमचं अक्षर खराब आहे किंवा चांगलं आहे. याच्यासाठी फास्ट जेवढं करता येईल तेवढं करा. आता वायच्या समोर काय आहे 2, म्हणजे काय केलेलं आहे, वायच्या समोर काय आहे 2, तर वायचा वर्ग किती घेतलाय 4. आता व्हीच्या समोर काय आहे बघा, तर व्हीच्या समोर काय आहे,
व्ही कुठे गेलं? हां, आता व्हीच्या समोर काय आहे? ईचं काय आहे कोड? 5. म्हणजे काय करायचं तुम्हाला इथं? तर व्हीचा वर्ग म्हणजेच व्हीच्या समोरचा आकडा काय? 5. मग 5चा वर्ग किती येणार आहे? 25. म्हणजे उत्तर असेल 25. समजलेलं आहे का? बघा आणखी एकदा सांगते. आता वाय जे आहे, वायच्या समोरचा आकडा काय आहे? वाय स्क्वेअर दिलेला आहे ना. वायच्या समोरचा आकडा काय आहे? तर 2 आहे. म्हणजे काय केलेलं आहे? 2चा वर्ग. काय केलेलं? 4. आता फी स्क्वेअर म्हणजे फीच्या समोरचा आकडा काय आहे? तर ईचा कोड काय आहे? 5. 5चा वर्ग काय? 25. उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. सॉरी. पुढचा प्रश्न आहे, जस्ट 1 मिनिट, पाणी पिऊ द्या. पुढचा प्रश्न आहे, काय म्हणलेला आहे? एका वर्गात यन हा 5व्या क्रमांकावरती आहे. एक वर्ग आहे बघा, ठीक आहे, आणि त्यामध्ये यन काय आहे? तर 5व्या क्रमांकावरती आहे. ठीक आहे, आता लिहिते मी. यन हा 5व्या क्रमांकावरती आहे. यन जो व्यक्ती आहे तो 5th नंबरला आहे. इथून इथे 5th नंबरला यन आहे. ठीक आहे, परत काय म्हटलेलं आहे? यस हा शेवटून 8व्या क्रमांकावरती आहे. यस जो आहे, आता समजा इथे यस असेल, तो काय आहे? तर शेवटून इथून इथंपर्यंत 8व्या क्रमांकावरती आहे. म्हणजे 8th नंबरला काय आहे? तर यस आहे. जर टी हा यन नंतर 6वा, जर टी जो आहे तो यन नंतर 6वा, म्हणजे टी इथे कुठेतरी येईल. ठीक आहे, इथे कुठेतरी येईल आणि तो यन नंतर 6वा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हा 6 नंबरला असेल तर यन आणि टीच्या मध्ये किती असतील? 5 मुलं असतील आणि 6व्या क्रमांकावरती हा टी स्वतः असणार आहे. ठीक आहे, यांच्यामध्ये किती आहेत? 5 मुलं. परत काय म्हटलेलं आहे? आणि यन आणि यसच्या मध्यभागी असेल. टी जो आहे तो यन नंतर 6वा आणि यन आणि यसच्या मध्यभागी, म्हणजे टी आणि यसच्या मध्ये सुद्धा किती येतील? 5 मुलं येतील, कारण तो मध्यभागी आहे. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. ठीक आहे, थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे थोडं कॉपरेट करा. 5. मग आता हे सगळ्यांची काय करायची? बेरीज करून घ्यायची. हे किती? 5. ठीक आहे, हे तुमचं किती येईल? 5. 5 आणि 5 10. परत 10 आणि हा टीचा एक नंबर किती? 10 आणि 1 11. 11 आणि 5 किती येईल तुमचं? 16. 16 आणि 8 काय करायचं आहे? 16 अधिक 8 करायचं आहे. तुमचं किती येणार आहे? तर 24 येईल. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. फक्त टीला मोजायला विसरू नका, कारण टी मध्ये आहे ना, त्याचा टीला मोजावं लागेल. आय होप क्लिअर असेल. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. एकदम सोपा प्रश्न होता मागचा. एका पेटीत काही आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. तेवढेच आंबे जर 14 मुलांना, इथे 14 आहे, मी इकडे घेते, 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात. तर त्या पेटीत किती आंबे असतील असं त्यांनी इथं विचारलेलं आहे. सिंपल आहे बघा. काय म्हटलेलं आहे? तर 12 मुलांना काय करायचे? सारखे आंबे वाटले तर काय होतात? 8 आंबे उरतात. आणि जर आंबे 14 मुलांना वाटले तर 10 आंबे उरतात. तर त्या पेटीत किती आंबे असतील असं विचारलेलं आहे. किती आंबे असतील हे आपल्याला काढायचं आहे. जर समजा 84 आंबे असतील, पकडून जाऊ, बाय ऑप्शन जाऊ, जर 84 आंबे असतील आणि तुम्हाला ते 12 मुलांना काय करायचे? सारखे वाटायचे. जर 12नी भाग घालायचा आहे तर काय येणार तुमचं? 12 8 12 1 12 12 8 84. मग तुम्ही 8 आंबे दिले 12 मुलांना, सारखे वाटले, पण उरले का काही त्याच्यामधले आंबे? नाही उरले. तुमचे किती आंबे उरले पाहिजेत? 8 आंबे उरले पाहिजेत. इथं 0 आंबे उरले, त्यामुळे हा ऑप्शन तुमचा कटला. परत बघा, नंतर 80 जे आहे, 80ला 12नी भाग घाला. ठीक आहे, आता काय होईल? 12नी जर भाग घातला तर 12 1 12 12 सख 72. 72 जर 12 सख 72 म्हणजे 80 मधून 72 गेलं तर किती आंबे उरतात? 8 आंबे उरतात. आणि पहिलं काय होते? क्रायटेरिया पूर्ण होतंय का? येस, कारण त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक 12 मुलांना सारखे आंबे वाटले तर काय होतात की 6 6 6 अशा आपण 12 मुलांना आंबे सारखे वाटले तर 8 आंबे उरतात. ठीक आहे, हे कधी? तर 80 आंबे असतील तर. आता बघूयात, जर 80 आंबे घेतले आणि ते 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात का? आता सेम काय करायचं? 80ला 14नी भाग देऊन बघा. 14नी भाग देऊन बघितला तर काय होईल बघा तुमचं? 14 1 14 14 पंचे 70 म्हणजे किती होतात? 10 आंबे उरतात. म्हणजे 14 मुलांना तुम्ही काय करताय? तर 5 5 5 अशा आंबे काय करताय? वाटतायत. तरी सुद्धा तुम्हाला 80 पैकी 10 आंबे उरतात. म्हणजे इथं काय होतात? दोन्ही क्रायटेरिया फुलफिल होतात. ज्यावेळेस तुमच्याकडे 80 आंबे असतात तर त्या पेटीमध्ये किती आंबे असले पाहिजे? 80. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं इथं उत्तर असायला हवं. आय होप क्लिअर असेल.
पुढचा बघा, नातेसंबंधाचा प्रश्न आहे. यम आणि यन हे दोघे भाऊ आहेत. क्यू आणि आर बहीण आहे. यमचा मुलगा आरचा भाऊ आहे, तर यनचे क्यू सोबत नाते काय? नातेसंबंधाचा प्रश्न आहे, एकदम सोपा आहे. अशा टाईपचे क्वेश्चन कधीही स्किप करायचे नाहीत. जेवढे छोटे क्वेश्चन असतील तुमच्या रिझनिंगचे आहेत क्वेश्चन, ते आधी सॉल्व्ह करून घ्या. ते 10 मार्क्स तुमच्या हातचे असतात, तिथे तुम्ही मार्क्स घालवता कामा नये. पुढचे जे मॅथ्सचे क्वेश्चन आहेत ते वेळ घेणारे असतात, कदाचित तुम्हाला सोपे वाटू शकतात, परंतु तुम्ही जसं सॉल्व्ह करायला जाणार तसं तुम्ही ट्रॅपमध्ये फसत जाणार, तिथेच तुमचा वेळ जातो. त्यामुळे मागचे क्वेश्चन जे आहेत मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन स्पेशली ते आधी सॉल्व्ह करून घ्या. आता एम आणि एन काय आहेत? दोघं भाऊ आहेत. आता आपण बघा, मॅथ्स रिझनिंगमध्ये आपण नातेसंबंध सोडवताना काही कोड लक्षात ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला जास्त लिहायचं काम पडत नाही. जर काय असेल, पुरुष असेल, ठीक आहे, पुरुष असेल तर त्यासाठी ट्रायंगल वापरायचं, म्हणजे ट्रायंगलमध्ये काय करायचं, त्याला टाकायचं पुरुषासाठी ट्रायंगल. तुम्हाला जे काही वाटेल ते, पण तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. मी स्त्रियांसाठी गोल वापरते, जेणेकरून मला प्रत्येक वेळी स्त्रिया असं लिहावं लागत नाही, मला ओळखायला येतं की हे कॅरेक्टर काय आहे. ठीक आहे, जर काय असतील तर ते बहीण भावंड असतील तर काय करायचं, तर इक्वल टूचं साईन द्यायचं. कशासाठी? तर बहीण भावंडासाठी, बहीण भाऊ, ठीक आहे, किंवा भावंड असतील तर. आणि क्रॉसचं साईन कशासाठी द्यायचं, तर पती पत्नी असतील तर. ठीक आहे, हे मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिते, एक्झाममध्ये असलं लिहित बसायचं नाही, म्हणजे तुम्हाला तिथे प्रत्येक वेळी मेन्शन करायची गरज नाही. आता बघा, मी काय लिहिते, यम आणि यन काय आहेत, तर दोघे भाऊ आहेत. यम आणि यन दोघे भाऊ आहेत, म्हणजे दोघांचं जेंडर काय, ते पुरुष आहेत, म्हणजे काय करायचं, ट्रायंगलमध्ये टाकायचं. यम आणि यन दोघं जण भाऊ आहेत, बहीण भाऊ म्हणजे भाऊ आहेत, भावंड आहेत, म्हणजे इज इक्वल टू द साईन. क्यू आणि आर काय आहेत? क्यू आणि आर ह्या दोन्ही बहिणी आहेत. यमचा मुलगा आरचा भाऊ आहे. यमचा जो कोणी मुलगा असेल, तर दुसरी जनरेशन चालू झाली, यमचा मुलगा लिहूया तिथं, कारण आपल्याला माहित नाही तो कोण. यमचा मुलगा आरचा काय आहे, तर भाऊ आहे म्हणजे इक्वल टू द साईन आरचा भाऊ आहे. ठीक आहे, आता आर आणि इथे बघा, आर आणि क्यू काय, दोघी बहिणी आहेत, दोघींचं जेंडर काय, तर स्त्रिया आहेत, दोघी बहिणी आहेत, बहीण भावंड आहेत, म्हणजे काय आहे, इक्वल टूचं साईन, म्हणजे इकडे क्यू. आता विचारलेलं काय आहे, यनचे क्यू सोबत नाते काय? आता हे दोघं जण, यम आणि यन दोघं पुरुष आहेत, एकमेकाचे काय आहेत, भाऊ आहेत, आणि यमचे हे कोण आहेत, ती नापत्य आहेत. तर क्यू आणि यनचे क्यू सोबत नाते काय असणार आहे? कोणाचे विचारले? यनचे विचारलेलं आहे. ज्याच्या पुढचे आहेत त्याचा संबंध सांगायचा, तो कोण आहे, तर काका असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं इथं उत्तर असायला हवं. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. अशा पद्धतीने आपण काय केलं आहे, ग्रुप सी प्रिलिम्स 2024चा जो पेपर आहे तो 3 पार्टमध्ये घेतलेला आहे. आता आपली ही जी PYQ सिरीज आहे ती आपण अशीच कंटिन्यू ठेवणार आहे. आपण आपल्या चॅनलवरती 25चा पेपर कव्हर केलेला आहे, 24चा देखील आता कव्हर केलेला आहे. त्याची आपण एक वेगळी प्लेलिस्ट तयार केलेली आहे. ज्यांनी कोणी बघितली नसेल ते आपल्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टला नक्की व्हिजिट करा. 1 बाय 1 सगळे व्हिडिओ बघून काढा. बघा, आपण जे इथे PYQ अनालिसिस घेतोय त्याचा उद्देश फक्त एवढाच नाही आहे की तुमचे एक क्वेश्चन घेतला, मग त्याचा आन्सर सांगितलं, किंवा ज्याचे 4 ऑप्शन आहेत त्याच्याबद्दल थोडंसं सांगितलं आणि आपलं अनालिसिस झालं, असं नाही आहे. माझा उद्देश असा आहे, तुम्ही इथे लेक्चर बघायला आलेला आहात तर तुमचा अभ्यास देखील झाला पाहिजे. म्हणजे जो काही टॉपिक असेल तर त्याला 360 डिग्री आपण काय करत असतो, तर त्याचा विचार करून नेक्स्ट टाइम कसा क्वेश्चन फ्रेम होईल त्या पद्धतीने मी तुम्हाला कंटेंट देत असते. आता हे जे आपण कंटेंट बनवतो त्याच्यासाठी खूप मेहनत लागते. मी खूप जास्त वेळ लावून तुमचा तो जो कंटेंट आहे तो तयार करते, जेणेकरून तुम्हाला तो एक्झाममध्ये फायदेशीर ठरेल. त्याच्यासाठी ज्या PDF आहेत, जर तुम्हाला त्या PDF पाहिजे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. त्याच्यामध्ये मी पिन केलेल्या कमेंट आहेत त्या तुम्हाला बघायच्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, तर एक प्रायव्हेट मेंबरशिप दिसेल PDF साठी. तर ती कशी जॉईन करायची त्याची प्रोसिजर डिटेल दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन ती प्रोसिजर बघायची आहे आणि मग तिथे जो नंबर दिलाय त्याच्यावर तुम्ही मेसेज वगैरे करू शकता. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. हे सगळं बनवायला खूप जास्त मेहनत लागते. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमची प्रतिक्रिया मला आणखी जास्त वर्क करायला मोटिवेशन देत असते. जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.